मुंबईमध्ये मनसेने लावलेल्या बॅनरवर भाजप मंत्र्याचा फोटो आता पाहायला मिळतोय। मनसेच्या बॅनरवर आज मंत्री अशोक उईकेंचा फोटो पाहायला मिळत आहे। मनसेच्या बॅनरवर काल अजित पवारांचा फोटो लावण्यात आला होता, तर आज मंत्री अशोक उईकेंचा फोटो पाहायला मिळत आहे। दादरच्या शिवसेना भवनासमोर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। मराठीबाबत सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया मनसेच्या बॅनरवर आता समोर येत आहेत। याकडे एकीकडे हिंदी सक्ती विरोधात मनसे आणि ठाकरे आक्रमक झालेले असताना दुसरीकडे याच संदर्भात आता बॅनरबाजी चर्चेत आलेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। काल मनसेने लावलेला बॅनर ज्यावर अजित पवार यांचा फोटो, तर आज मनसेकडून या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। यावर आता अशोक उईकेंचा फोटो पाहायला मिळत आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय मनसेकडून बॅनरबाजी केली जाते मोर्चा संदर्भात, मात्र या मोर्चावरती काल आपण पाहिलं तर अजित पवार यांचा फोटो, तर आज अशोक उईकेंचा, एकंदरीतच या बॅनरवर सत्ताधाऱ्यांचे फोटो पाहायला मिळतात। आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। निश्चितच खरं तर आपण पाहतोय की हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसे आणि ठाकरे आक्रमक होत असताना विविध संघटनांनी देखील येत्या 5 जुलैला जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्यासाठी पाठिंबा दिलेला आहे। सोबतच हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सरकारमधलेच नेते जे आहेत, मंत्री जे आहेत, ते देखील त्यांची भूमिका व्यक्त करत आहेत आणि कुठेतरी हिंदी सक्तीच्या विरोधात सरकारमधले देखील नेते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहतोय की या सगळ्यानंतर सेना भवन परिसरामध्ये मात्र बॅनरबाजी जी आहे ती मनसे आणि शिवसेनेच्या या पक्षाकडून पाहायला मिळत आहे। सध्या माझ्या मागचं हे बॅनर जर आपण पाहिलं तर मनसेचे शहर अध्यक्ष जे आहेत, उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी हा बॅनर लावलेला आहे। खरं तर काल आपण पाहिलं तर आदिवासी मंत्री जे भाजपचे आहेत अशोक उईके यांनी काल पत्रकार परिषदमध्ये त्यांना जेव्हा हिंदीमध्ये प्रश्न करण्यात आला त्यावेळी त्यांनी मराठीत उत्तर देत काय म्हणाले त्याचं हे वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी मनसेच्या बॅनरवरती आपण पाहू शकतो। हिंदी मला येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, मी फक्त मराठीत बोलणार। माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला असून आई अज्ञान आणि अडाणी आहे। माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिलेत, मी तेच बोलणार आहे। मात्र अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते सरकारमधलेच म्हणजेच भाजपमधलेच आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी काल वक्तव्य केलं। त्याआधी आपण पाहिलं तर स्वतः राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, यांनी देखील हिंदी सक्तीच्या विरोधात त्यांचं वक्तव्य केलं आणि काल मनसेने त्यांचा देखील फोटो जो आहे तो मनसेच्या बॅनरवरती लावला। एकीकडे आपण पाहतोय की शिवसेनाच भवन समोर शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील पक्षाचे बॅनर जे आहेत ते पाहायला मिळतात। हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया, अशा पद्धतीचं हे बॅनर पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की शासन निर्णयाची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मात्र GR जे आहे म्हणजे सरकारच्या या निर्णयाची होळी जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं संपूर्ण राज्यभरामध्ये केली जाणार आहे। त्यामुळे आज मुंबईच्या आझाद मैदानावरती देखील या शासन निर्णयाची जी आहे ती होळी करताना मात्र पाहायला मिळतील। दुसरीकडे समोरचं जर बॅनर आपण पाहिलं तर ते देखील मनसेचंच आहे। कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक व्हा, म्हणजेच 5 तारखेला निघणारा जो मोर्चा आहे या मोर्चामध्ये अनेक संघटनांनी जो आहे तो त्यांचा पाठिंबा दिलेला आहे। मात्र कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक होण्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। त्यामुळे सेना भवन समोरच्या संपूर्ण हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूयात, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया, अशा पद्धतीचं हे सेनेकडनं बॅनर आहे। त्यामुळे एकूणच आपण सध्या पाहतोय की हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मात्र मनसे आणि ठाकरेची शिवसेना ही आक्रमक झालेली असताना सरकारमधले देखील नेते आणि मंत्री जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। त्यामुळे येत्या 5 जुलैला ज्यावेळी मोर्चा जो आहे तो निघणार आहे या मोर्चामध्ये मात्र सरकारमधले देखील मंत्री नेते हे सहभागी होतात का, त्यांची काय त्यावेळी भूमिका असणार, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर सत्ताधाऱ्यांचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र आपण जर पाहिलं तर हा मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्याकडून हा मोर्चा एकत्रित होणार आहे। त्यांचे एकत्रित कुठे या ठिकाणी फोटो पाहायला मिळत नाहीत किंवा त्या दोघांचे एकत्रित फोटो लावलेले बॅनर कुठे पाहायला मिळत नाहीत।
मात्र आपण पाहतोय की ज्यावेळी सुरुवातीला मनसे पक्षाकडनं या संपूर्ण मोर्चाची घोषणा करण्यात आली, हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेने आवाज उठवला आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील मात्र याला विरोध करत मात्र मोर्चाची घोषणा केली. मात्र त्यानंतर तारीख जी आहे ती कुठेतरी निश्चित करण्यासाठी आता हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रित आले. पण मात्र दोन्ही पक्षांकडनं आपण पाहतोय संपूर्ण दादरच्या या शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी जी आहे ती स्वतंत्र पक्षाकडून केलेली पाहायला मिळते. त्यामुळे जे वक्तव्य सरकारमधले मंत्री नेते करतायत त्यालाच धरून मात्र त्यांच्या बॅनरवरती त्यांचे फोटो आणि त्यांचे वक्तव्य जे आहेत त्याचा उल्लेख केला जात आहे. मात्र एकूणच हिंदी सक्तीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक होऊन मराठी माणसाने एकजूट होऊन 5 तारखेला आपली ताकद दाखवावी. मराठी ज्या पद्धतीत हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सरकारने जो शासन निर्णय घेतलेला आहे, जो GR आहे त्याला कुठेतरी सरकारने माघार घ्यावी आणि हा GR रद्द करावा अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे येत्या 5 तारखेला काय नेमके चित्र असतील, सरकारमधले देखील नेते विरोध करत आहेत हिंदीच्या सक्तीला. त्यामुळे येत्या 5 तारखेला नेमकी सरकारमधले कोणते मंत्री या मोर्चामध्ये सहभागी होतात का, त्यांची त्यावेळी भूमिका काय असणार याकडेच प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष राहील. जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.